तुमच्या परिसरातल्या एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही कधी गेलाय? त्या ठिकाणी आजार झालेल्या व्यक्तींच्या शरीराच्या आतल्या भागांचे फोटो काढण्याचा एक विभाग असतो. या फोटोंच्या मदतीनं शरीराच्या आतली हाडं आणि इंद्रिय यामध्ये झालेले बिघाड आपल्याला समजतात. या फोटोना काय म्हणतात माहितीये तुम्हाला? यांना म्हणतात एक्स-रे. नंतर हे विद्राव्य घटक लहान आतड्याच्या भिंतीमधील रक्तवाहिन्यातील रक्तात शोषले जातात आणि मिश्रणाचा उरलेला भाग मोठ्या आतड्यात ढकलला जातो. उरलेले विद्राव्य घटक आणि पाणी मोठ्या आतड्यात शोषले जातो. शेवटी न पचलेला निरुपयोगी भाग मलाच्या रूपात गुदद्वारातून शरीराबाहेर टाकला जातो. हवेमार्फत होणारा रोगप्रसार कसा टाळावा? 1. सर्दी, खोकला, क्षय, घटसर्प, कांजिण्या यासारख्या रोग झालेल्या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. 2. अशा रोग्यांच्या आसपास काम करणाऱ्यांनी आपल्या नाकातोंडावर स्वच्छ धुतलेलं कापड बांधावं. 3. घटसर्प, गोवर, कांजिण्या झालेल्या लोकांना स्वतंत्र जागी ठेवावं आणि त्यांनी वापरलेली भांडी, कपडे जंतुनाशकांनी धुवावी.